नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 29 जुलैला गुरुपौर्णिमा आली आहे. गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, सेवा करण्याचा आणि सद्गुरूंचा आशीर्वाद मिळवण्याचा हा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधून प्रत्येकाची एकच इच्छा असते, आपण काहीतरी सेवा करावी. कोणी लिखित नामजप करतं, कोणी श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतं, तर कोणी गुरुचरित्राचं वाचन सुरू करतं. पण अनेक जण मला एकच प्रश्न विचारतात, ताई, आमची खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करण्याची, पण वेळ नाही, संसाराच्या जबाबदाऱ्या आहेत, नोकरी आहे, मुलांची काळजी आहे, मग आम्ही काय करावं? आजचा हा व्हिडिओ खास अशाच भक्तांसाठी आहे. कारण आज मी तुम्हाला असा एक दिव्य ग्रंथ सांगणार आहे, ज्याचं पारायण अवघ्या 45 मिनिटात ते 1 तासात पूर्ण होतं. आणि तो ग्रंथ म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र. हा ग्रंथ श्री स्वामी दत्त अवधूत महाराजांनी भक्तांसाठी अतिशय सुंदर पद्धतीने तयार केला आहे. हा ग्रंथ लहान असला तरी त्यातील भक्ती, शक्ती आणि कृपा तितकीच प्रभावी आहे. मित्रांनो, याचा अर्थ असा अजिबात नाही की मूळ श्री गुरुचरित्र वाचू नये. ज्यांना वेळ आहे, ज्यांची इच्छा आहे आणि ज्यांना शक्य आहे, त्यांनी अवश्य संपूर्ण श्री गुरुचरित्राचं पारायण करावं. पण ज्यांना ते शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हा ग्रंथ म्हणजे सद्गुरूंचीच कृपा आहे. ही सेवा कधी करावी? तुम्ही ही सेवा फक्त गुरुवारी करू शकता किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत सलग 11 दिवस करू शकता. तुमची इच्छा असेल तर 21 दिवसांची सेवा देखील करू शकता. विशेषतः नोकरी मिळण्यासाठी, विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी, आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी, कोर्ट कचेरीची कामे, सरकारी कामे, घरातील सततचे वाद, मानसिक अस्वस्थता, व्यवसायातील अडचणी, अशा कोणत्याही मनोकामनेसाठी ही सेवा अत्यंत फलदायी मानली जाते. सेवा कशी करायची? पहिल्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. देवघरात दिवा लावून श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्तगुरूंना नमस्कार करावा. त्यानंतर ग्रंथाच्या सुरुवातीला दिलेला संकल्प वाचावा. उदाहरणार्थ, माझी अमुक मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून मी संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे 11 पारायण करण्याचा संकल्प करीत आहे. यानंतर रोजच्या उपासनेसाठी दिलेला श्री दत्तगुरु मंत्र एकदा म्हणावा. त्यानंतर अध्याय 1 ते 7 एकाच बैठकीत वाचावेत. मध्ये उठू नये. पारायण पूर्ण झाल्यावर श्री गुरु अष्टक आणि करुणा त्रिपदी अवश्य म्हणावी. करुणा त्रिपदीचं महत्त्व खूप मोठं आहे. ही प्रार्थना भक्ताच्या मनाला शांत करते आणि सद्गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पणाची भावना जागृत करते. या सेवेचे नियम. या सेवेमध्ये मांसाहार पूर्णपणे टाळावा. शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा. 11 दिवसांचा संकल्प असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करणं उत्तम. कांदा लसूण टाळणं ही पूर्णपणे वैयक्तिक इच्छा आहे, ते बंधनकारक नाही. जमिनीवर झोपणं, उपवास करणं किंवा इतर कठोर नियम या सेवेसाठी आवश्यक नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि सातत्य. काही महत्त्वाच्या सूचना. अनेक जण विचारतात, ताई, मासिक पाळी आली तर काय करायचं? तर सेवा थांबवावी. 5व्या दिवशी जिथे सेवा थांबली होती तिथूनच पुढे सुरू करावी. पुन्हा नव्याने संकल्प करण्याची गरज नाही. एखाद्या दिवशी बाहेरगावी जावं लागलं तर तो दिवस वगळा. परत आल्यानंतर पुढील दिवशी सेवा सुरू करा. म्हणजे 11 दिवसांची सेवा 12 किंवा 13 दिवसात पूर्ण झाली तरी चालते. वाचन करताना मन लागत नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. मनात विचार येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे, पण त्या विचारांमध्ये गुंतून जाऊ नका.
स्वतःच्या आवाजाकडे लक्ष द्या. तुम्ही काय वाचत आहात यावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू मन आपोआप स्थिर होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, सेवा म्हणजे देवाशी व्यवहार नाही. आज पारायण केलं आणि उद्या चमत्कार झाला असं नेहमीच घडेल असं नाही. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतं. आपल्या कर्मांची फळंही आपल्यालाच भोगावी लागतात. पण सेवा केल्याने संकटांचा भार कमी होतो. सहन करण्याची शक्ती मिळते. योग्य मार्ग सापडतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सद्गुरूंचा हात आपल्या पाठीशी उभा राहतो. मित्रांनो, आपण देवाकडे नेहमी काहीतरी मागत असतो, पण कधी कृतज्ञताही व्यक्त केली पाहिजे. हे परमेश्वरा, आज मी जिथे आहे, जे काही माझ्याकडे आहे ते तुझ्यामुळेच आहे. ही भावना मनात आली की सेवा अधिक फलदायी होते. आपली योजना छोटी असते, पण देवाची योजना आपल्या आयुष्यासाठी खूप मोठी असते. म्हणून कधीही विश्वास सोडू नका. प्रामाणिक प्रयत्न करा, सत्कर्म करा आणि सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवा. योग्य वेळी योग्य ते फळ नक्की मिळतं. शेवटची विनंती, जर तुम्ही यावर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ही सेवा करणार असाल तर कमेंटमध्ये फक्त एकदा श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. मी मनापासून प्रार्थना करेन की सद्गुरूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. झालेली सेवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.